नंतरची बातमी नागपुरातून। नागपुरात सध्या पावसानं धडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहे। खरीप पिकांवरती परिणाम होण्याची सध्या भीती व्यक्त केली जाते। सोयाबीन, कापूस आणि तूर पीक धोक्यात आले। शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या नागपूरमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या कामांसाठीचा जो काही खर्च असतो तो सुद्धा त्यांचा दावणीवरती लागलेला आहे। कारण नागपुरात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय माझा सहकारी तेजस मोत्रेने। विदर्भात गेल्या 14 दिवसापासून पावसाचा खंड आणि त्याचा परिणाम जे आहे ते आता खरीप पिकावर होऊ लागलेला आहे। विदर्भात जर बघितलं असेल तर धान असेल, यासोबत तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, हे मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्पादन घेतलं जातं। मात्र जुलैच्या शेवटी जे आहे ते पाऊस आला आणि आपण जर बघितलं असेल तर ऑगस्टच्या जर बघितलं असेल तर आता दुसरा आठवडा सुरू आहे, मात्र पावसाने जे आहे ते खंड दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे, काय त्या शेतकऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, ज्या पद्धतीने जर बघितलं असेल तर पावसाची आवश्यकता आहे, खंड जे आहे ते मोठ्या प्रमाणात, काय सांगाल? यंदाच्या खरीप हंगामावर ऑल निनोचा सावट आहे। आम्ही जून महिन्यामध्ये धानाची पेरणी केली, त्यानंतर पाऊस येईल या हवामान विभागाच्या आशेवर आम्ही आपली धानाची पेरणी केली, परंतु अद्याप यावर्षी कुठलाही मोठ्या प्रमाणात काही समाधानकारक पाऊस पडला नसल्याने आम्हाला परिणामी काही ठिकाणी आवत्या टाकावा लागला, म्हणजे थेट धानाची पेरणी करावी लागली आणि काही ठिकाणी जे बियाणे टाकले होते त्याची उशिरा रोवणी करावी लागली, कारण की पाऊसच पडलेला आहे। आता तब्बल कमीत कमी 15 ते 20 दिवसाच्या नंतर पावसाचा खंड पडला आहे आणि मधोमधी पाऊस येते आणि जोरदार पाऊस येत नाही। परिणामी आमच्या धानाला पाण्याची आवश्यकता पडते। धान म्हणा, सोयाबीन म्हणा, तूर म्हणा वाढत चालले आहे, पाण्या जमिनीला भेगा पडल्यात। कधी कधी जास्त पाऊस येते, कधी कधी कमी पाऊस येते, त्यामुळे आमच्या धानाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। यावर्षी खरीपात हंगामाच्या धान होतेत किंवा नाही हा निसर्गावर अवलंबून आहे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर निसर्गावर हा संपूर्ण शेतकरी जे आहे, त्यामुळे जर बघितलं असेल तर अशीच जर पाऊस जर पडत नसेल तर एका अर्थाने जर बघितलं असेल तर मोठा नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांना जे आहे ते भोगावं लागणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।